तर संगट्या फुंकट्या फुंकट्या शेंबड्या कुठल्या झोपायचं नाही उठा. तर गुड मॉर्निंग भावनो आणि माझ्या बहिणीनो. मी जसं की तुम्हाला काल बोललेलो, काल दिवसभर एवढी वाढावाढ झाल्या, तब्येत बिघडणार आहे असं म्हटलेलं. उठल्या उठल्या डोकं दुखा लागले, एवढं खात काय सुधारून झाले आज. आणि काल एकाला एवढा ताप झाला त्या पावसात चिखलात पाणी भरत भरत मी तोंडातनं एखादी शिवी निघाली. तर ते ऐकून काही जणांच्या बुडाला राहायला लागली. असो, तुम्ही लाख चांगली कामं करा, एक वाईट काम केला की लाख कामाची आहे ना. त्यामुळं असं चालायचं तेवढं गोष्ट. उठलाय तुमचा भाऊ, नाश्ता पाणी सगळं आवरले. मी अजून आंघोळ करायला आहे. रोजच्या प्रमाणे भांड्यासनी मी आंघोळ घालायचे आहे. हे नाश्त्याचं सामान आई साहेबांचे इथंच पडले. आमचे मॅडम काय फोन बघत बसल्यात निवांत, अजून काही इश्यू नाही. ज्यांच्या बुडाला का लाग लागली, तुम्ही जळा, जळण्याशिवाय तुम्ही आयुष्यभर काय केलं नाही सांग. चालायचं तेवढं असू दे, परिस्थिती समजून घ्यायची असते एखाद्याची. चालायचं. चला या नाश्ता करायला. नाश्ता काय करणार आहे मी, काहीच करणार नाही. जाऊन पहिला भांडी धुवून आंघोळ करणार आहे मी. त्यांना आंघोळ केलेलं नाही, बराच वेळ झाला अजून. आमचे मॅडम काय इथं बसल्यात बघा, दिसतात काय निवांत. आता काय यांचं निवांत झोपायला रिकाम झाल्यात, मला दमवायला. मी झालो आता कामात, हे आता झोपायला निवांत झाल्या. बरं आलो, ऊन पडलेलं सकाळच्यात, अचानक पावसाचं वातावरण झाले. काय होते आणि कोणाच टाकली डोकं तर असलं भयान दुखा लागले, काय विचारू नका. आज होत्या चिवत्या आत्ता नाश्ता केलेला लगेच पडली बघा खाली, 1 मिनिट सुद्धा लागत नाही. हे झोपायसाठी कशी नाटकी चालू आहेत बघा. काय बोलत नाही मी आता, तुम्हीच बघा आता कसं चालू आहे. अय 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 एवढं नाकातनं शिवूर काढून तुझ्या असं केली बेस तर संगट्या फुंकट्या फुंकट्या शेंबड्या कुठल्या झोपायचं नाही उठा. केस बिस चांगली एकदम हेअरस्टाईल केल्या बघा कशी, बघा कोंबडा पाडल्या एकदम. पोरग्याच टक्कल पडले त्याचं काही नाही. ही झोपली आपली निवांत. झाला आता निवांत झाली. 1 सुद्धा मिनिट भांडी धुवून नुसता 1 सुद्धा मिनिट मला बसून देत नाही, 1 सुद्धा. अरे तरी माळावर असं करते, लगेच झोपून लागले. टेन्शन लिहिले का नाही, विषय संपला. अजून अंघोळ करायचा तुमचा भाऊ, जरा बऱ्यापैकी आज लवकर आवरले. आम्हाला जरा कांबरून घालली तो. बारकी पोहरू सुद्धा की नाही अशी झोपत नसतील काय, तुम्हाला दाखवता पाहिजे. हो असं चुकून जरी हात लागला, 1 सेकंदात उठत्या अशी झोपल्या निवांत. माणसानं बघितलं की भ्यायला पाहिजे. लेवट झोप लागते तिला, रातभर बहुतेक झोपत नाही. आणि कुठं पुण्य केलं तर कोणाच तो आज सकाळच्या म्हणून पडले. ती झोप लागले, झोपून ती नक्का करत नाही. पण आता डबाने आणायचं जायचं मला, त्यामुळं तेवढीकडे लक्ष गेलं माझं. हे बसलेलं इथं. आणि एक विषय सांगायचं होता मला. काल आपण एक व्हिडिओ टाकलेला, यूट्यूबला टाकणार तो 10 मिनिटाचा व्हिडिओ होता, जवळजवळ कालचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ होता. विषय काय झाला, सकाळी स्टोरेज फुल झालं म्हणून व्हिडिओ डिलीट करायला गेलो आणि तो व्हिडिओ डिलीट झाला. आणि त्यात आज जे शॉर्ट व्हिडिओ मी टाकला की नाही, त्या शॉर्टमध्ये हाय सुद्धा सुरुवातीला. मग ते मी एवढा वैतागून गेलतो की नाही, अक्षरशः तोंडातनं माझी एक शिवी निघून गेली. मग ते व्हिडिओमध्ये आलं. मग म्हटलं असू दे, आता आपण किती वैताग आलता ते दाखवायचं. पण विषय काय झाला, एका ताईला ती गोष्ट आवडली नाही. साहजिक आहे ना आवडणं, कारण बारकी पोरं बघत असतात, लेडीज बघत असतात. कसं आहे माहिती आहे काय, एवढा वैताग येतो की निघाला. एवढा पाऊस चालू होता, जवळजवळ घोटाभर पाण्यात मी पाईपा जोडालतो. अर्धा तास पाईप बसून झाली. अर्धा तास पाईप बसली नाही ती नाही. आणि आत गेलो की नाणीत गेलो की नाही, तिथनं ते 100 फूट अंतर आहे. आत जायचं, नाणीत पाईप सोडायचं, टाकीत पाईप सोडली की पाठीमाग निघायची, पाठीमागं बसवली की टाकीतली पडायची, परत मध्ये निघायची जॉईंट. आणि त्यात पाऊस चालू होता. अक्षरशः रागात मी छत्री फेकून दिली, भिजत सगळं पाणी भरलं. आणि पाणी भरता नाणीत घसरून पडता वाचलो. मग ती तोंडात माझ्या शिवी निघाली. ती शिवी नव्हतीच ॲक्च्युली, पण गेली. असू दे, सॉरी चूक झाली त्याबद्दल. पण एवढा भाव करायचं नसते, कारण कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही जर माझ्या ठिकाणी असता तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आली असती. पण आपण शिवाय देत नाही, जास्त करून आपल्या बहिणी व्हिडिओ बघतात, बारकी पोरं बघतात, त्यामुळे शिवाय देणं पण चुकीचं आहे. मग तो व्हिडिओ डिलीटच झाला, कारण तो व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला, तो इन्स्टाला अपलोड केला आणि यूट्यूबला मग शॉर्ट लागला. पण मला काय सांगायचं आहे की आपण एखाद्याच्यातलं जेवढं चांगलं घेता येईल तेवढं घ्या. मी सगळ्यांना जेव्हा भेटेल की नाही, कोणी मला भेटेल, मी एक सांगत असतोय, माझ्याकडल्या वाईट गोष्टी कधीच घेऊ नका.
एखादी वाईट गोष्ट चुकली माझ्याकडे तर मला सांगत जावा, पण माझ्यातलं चांगलं घ्या, वाईट कधीच घेऊ नका. पण ते तुम्ही ठरवायचं आहे की वाईट घ्यायचं का चांगलं घ्यायचं, तुमच्या हातात आहे. मी माप सांगेन, हे करा ते करा, पण तुमची आपली बुद्धी इथपर्यंत तर चालते की बाबा आपलं समोरचं माणूस कितपत चांगलं सांगायला, किती वाईट सांगायला, पण तुम्हाला ते करायचंच नाही. तुम्हाला फक्त ते आपले फॉलोअर्स, आपली सबस्क्रायबर काही सुद्धा नसते, ती बाहेरचे असते ज्यांना बघवत नाही आपली प्रगती झालेली, तीच असते ती नावं ठेवणारी. ठेवू त्या ठेवाबद्दल बी का नाही, कारण त्यांचं ते काम आहे शेवटी. पण कुणाला ठेवायचं आणि कशावरून ठेवायचं ह्याची तर अक्कल देवानं दिली तर बरं होईल. स्वतःच्या घरात तुमची पोरं तुमची आया बहिणीवरून पान उधारणे करतात, आपण तसं तर करत नाही. आणि आमच्या आईच्या आबांचे संस्कार कसं आहेत, जिथं आपण चुकलोय तिथं कोपरापासून हात जोडायला लागून ती माफी मागायची. पण जिथं आपली चूक नाही तिथे जीव गेला तरी हात जोडायचे नाहीत, जीव गेला तरी माफी मागायची नाही, भले काय पण होते. चुकायचं नाही, आपण चुकलं नाही तर चुकायचं नाही, या ब्रीद वाक्य आमच्या आई समाज. असो एक वाईट एक्सपिरियन्स पण येणं आयुष्यात गरजेचं असते, तेव्हाच मी तुमच्याबरोबर शेअर केला. बघूया आता डबा तुमच्या भावाला आणायचा आहे. यावर तुमचं मत काय मला कमेंट करून सांगा, बघू. तसं पण ती व्हिडिओ डिलीट झाला आपल्याकडून, कोणतर लिंबू फिरवला 100% असो, चालायचं. त्यांचं आधी चांगलं होते, आमचं नंतर होते, काही विषय नाही. बघतो कोणाची कामं काय काय बघतो, आवडतो, आणि मग येतो बहिणीनं आणि भावानं माझ्या. तुम्हाला सगळ्यांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, तुमचा भाऊ एक नवीन मराठी मोटिवेशनल चॅनल चालू केला आहे. तुम्हाला त्याच्यावर उद्या 2-3 दिवसात व्हिडिओ बघायला मिळेलच नवीन. तुम्हाला इथं स्क्रीनवर जे चॅनल दिसाले ते चॅनल जावा, यूट्यूबवर सर्च करा आणि हा प्रोफाईल पिक्चर लावलेला की नाही त्याला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. जेवढे लवकर सबस्क्रायबर वाढतील तेवढं भावानं तुमच्या भावाचं इन्कम जनरेट व्हायला चालू होईल. त्यामुळे जावा, ज्यांनी इथंपर्यंत व्हिडिओ बघितला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोण कोण केले मला कमेंट करून नक्की सांगा. चला, लव यू भावानं आणि माझ्या बहिणीने.